शिकायचं आहे। विशेषण कसं ओळखायचं तर विशेषण हे नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द असतो। विशेषण काय असतो? नामाविषयी, म्हणजे नाम माहिती ना, नाम ओळखता येतं ना तुम्हाला, त्याच्याबद्दल जास्तीची माहिती देणारा जो शब्द असतो त्याला विशेषण म्हणतात। या ठिकाणी आपण वेगवेगळी उदाहरणं घेतली तर तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते आपण बघणार आहोत। तर बघा, हिरवी पाने हलत आहे। तुम्ही हिरवी हे ओळखलं, आता कसं ओळखायचं ते बघा। पाने हलत आहे, पाने हलत आहे, वाक्य पूर्ण होतं की नाही? पण पाणी कशी आहे? पाने कसे आहे? हिरवे, म्हणजे जे नाम आहे ना, या नामाबद्दल विशेष माहिती, जास्तीची माहिती सांगतोय कोण? हिरवी। मग किती नंबरचं ऑप्शन आहे रे? 4। पाने कसे आहे? हिरवी पाने आहेत, बरोबर आहे, जास्तीची माहिती दिली। त्याच्यानंतर बघा कशा प्रकारे प्रश्न असू शकतो। टिंब टिंब बाळ सर्वांनाच आवडते। आता इथे तर तुम्हाला माहिती नाहीये, मग ऑप्शन वाचायचे। रडणारे बाळ सर्वांनाच आवडते का? घाणेरडे बाळ सर्वांनाच आवडते का? हसरे बाळ सर्वांनाच आवडते का? हसरे बाळ सर्वांनाच आवडतं। आणि केकाटणारे बाळ आवडतं का? आवाज करणारं असं जोरजोरात नाही, हसरे बाळ सर्वांनाच आवडतं। मग किती नंबरला बोल कराल? 3 नंबरला, अगदी बरोबर। मग पुढचा प्रश्न कसा असतो की सर्वनाम नाहीये, विशेषण नाहीये, विशेषण नाहीये, तो शब्द तुम्हाला ओळखायचा। काळा, तो, गोरा, पिवळा, सांगा बरं, विशेषण नाहीये। मग कोणतं ऑप्शन हे विशेषण नाहीये? तो। काळा, गोरा, पिवळा ही जास्तीची माहिती देणारे शब्द आहेत आणि तो हे काय आहे? सर्वनाम आहे। तो हे काय आहे? सर्वनाम आहे। म्हणून इथे हा पर्याय येईल का विशेषणामध्ये? नाही, हा वेगळा शब्द आहे, विशेषण नाही। आता इथे विशेषण आहे। पुढचा प्रश्न कशा प्रकारे ओळखला जातो की दिलेल्या ऑप्शन मधून विशेषण ओळखा। मग सांगा बरं, सुंदर, मांजर, ती की पळाली, काय विशेषण असेल बरं? ती हे सर्वनाम आहे। ती काय आहे? सर्वनाम आहे। पळाली ही क्रियापद आहे। काय आहे? क्रियापद। मांजर हे नाम आहे, मांजर काय आहे? नाम। पण मांजर कशी आहे? सुंदर, हे विशेषण आहे। म्हणजे जास्तीची माहिती देणारा शब्द हा विशेषण येतो। अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला विचारले जातात। समजलं?